ओके, स्टार्ट करूया. 24-25 स्टुडंट्स आहेत फक्त पहिल्या लेक्चरलाच. ओके, वेलकम टू ऑल. पहिल्यांदा तर मी तुमचं 6th सेमिस्टरमध्ये आणि डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या या लास्टच्या सेमिस्टरमध्ये मी तुमचं पहिल्यांदा स्वागत करतो. माझं नाव माय नेम इज राहुल आर चौगले, बीई इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. तुम्ही मला ओळखता, मागच्या सेमिस्टरमध्ये मी जॉईन झालतो. मागच्या सेमिस्टरमध्ये मॅनेजमेंट आणि ईडीपी हे 2 सब्जेक्ट मी तुम्हाला टीच केलते. आणि आता मी नाव सांगत नाही कोण कोण त्याचं सबमिशन केलंय आणि कोण कोण त्याचं सबमिशन अजून केलं नाही. बऱ्यापैकी सगळ्यांनी सबमिशन केलेलं आहे. चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स तुम्ही मी नवीन असताना सुद्धा दिलतं आणि अशाच पद्धतीचा रिस्पॉन्स तुम्ही तुमच्या या शेवटच्या सेमिस्टरमध्ये द्यावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. डायरेक्टली आपण काय करूया तर पहिल्यांदा आपल्या सब्जेक्टकडे जाऊया. माझा आवाज येते सगळ्यांना? आय एम ऑडिबल? ओके, पीपीटी इज विजिबल? PPT is visible to all? Okay. Program code is Electrical Engineering EE. Program name Diploma in Electrical Engineering. This is the 6th semester. We all know about it. The main important thing is about course title, Electrical Estimation and Contracting. Its abbreviation is about EEC and the course code is 22627. आपण आपल्या लास्टच्या सेमिस्टरमध्ये आहे असं मी तुम्हाला सांगितलेलं. डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रिकल एस्टिमेशन अँड कॉन्ट्रॅक्टिंग हे आपलं सब्जेक्ट आहे. ओके, त्याचं ॲब्रिव्हिएशन जे आहे ते EEC आहे आणि कोर्स कोड 22627 आहे. पहिल्यांदा गोष्ट सांगायची तर आपला हा जो सब्जेक्ट आहे EEC इलेक्ट्रिकल एस्टिमेशन अँड कॉन्ट्रॅक्टिंग हा भरपूर इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. मी सुद्धा हा पहिल्यांदा सब्जेक्ट घेत आहे मी सुद्धा. आणि याचं स्टडी थोडंफार केल्यानंतर मला असं लक्षात आलं की हे सब्जेक्ट जे आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला EMW सब्जेक्ट झालता? हॅलो, EMW सब्जेक्ट कधी झालता रे? थर्ड सेमिस्टरला झालतं, बरोबर. तर थर्ड सेमिस्टरला तुमचा EMW सब्जेक्ट झालता, त्याच्या रिलेटेड हा सब्जेक्ट आहे, त्याच्या पुढचा आहे असं म्हणायला पण काही हरकत नाही. मागच्या वेळी आपण एक सब्जेक्ट बघितलेला एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, बरोबर. हॅलो, तुम्ही जेवढं बोलत राहशील माझ्यासोबत तेवढं आपलं इंटरेस्टिंग होणार आहे आपला हा लेक्चर. त्यामुळे तुम्ही बोलत चला, मी जे विचारतो त्याला आन्सर करत चला, ठीक आहे. तुम्हाला सर्वांना माहित आहे की पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे आपण परत एकदा ऑनलाईन मोडला आलेलो आहे, बरोबर. फर्स्ट इयरचे काही क्लास आपण ऑफलाईन घेण्याचा प्रयत्न केला आणि सेकंड सेमिस्टर पासून परत जो पॅन्डेमिक सिच्युएशन आहे कोरोना तो वाढत आहे, त्यामुळे परत आपण ऑनलाईन कडे वळलेलो आहे, बरोबर आहे. तर एक ॲडव्हान्टेजेबल गोष्ट अशा पद्धतीची आहे की जे आपण ऑनलाईन लेक्चर घेणार आहे त्याचे रेकॉर्डिंग सुद्धा आपण करत आहे. सध्याचं पण जे लेक्चर आहे ते रेकॉर्ड होत आहे आणि ते रेकॉर्डिंग आपण परत वी आर गोइंग टू पब्लिश इट ऑन YouTube अँड द लिंक ऑफ दॅट व्हिडिओज आर ऑल्सो गोइंग टू बी प्रोव्हाइड यू. त्याचे व्हिडिओज जे आहेत, लिंक जे आहे ते सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे, ज्याच्या थ्रू तुम्ही परत तुम्हाला समजण्यासाठी ते लेक्चर्स बघू शकता, समजावून घेऊ शकता, अंडरस्टँड करू शकता. आलं लक्षात? ओके, तर परत एकदा आपण कोर्स टायटल कडे येऊया. कोर्स टायटल आहे इलेक्ट्रिकल एस्टिमेशन अँड कॉन्ट्रॅक्टिंग. आपला जो पहिला लेक्चर आहे म्हणजे आजचा लेक्चर आहे त्या लेक्चरमध्ये वी आर गोइंग टू ओनली इंट्रोड्यूस द सब्जेक्ट. आपल्या सब्जेक्टला फक्त इंट्रोड्यूस आपण होणार आहे. EEC हा सब्जेक्ट काय आहे, कशासाठी आहे. EEC आपल्याला सब्जेक्ट दिलाय लास्ट सेमिस्टरला, बरोबर आहे? बरोबर आहे का? बरोबर. का 6th सेमिस्टरलाच का, तो 5th ला का नाही दिला, 4th ला का नाही दिला? याच्यामध्ये एक रिझन असणार आहे. डबल आवाज येत आहे. ठीक आहे, ज्यावेळी तुम्हाला बोलायचं असेल त्यावेळेस फक्त माईक ऑन करा, बाकीच्या वेळी तुम्ही माईक ऑफ करू शकता, ठीक आहे. मी क्वेश्चन विचारतो, ज्यावेळी तुमचं मी सजेशन्स विचारतो त्यावेळी तुम्ही माईक करा ऑन करा, बाकीच्या वेळी ऑफ ठेवा. ओके, तर बघा इलेक्ट्रिकल एस्टिमेशन अँड कॉन्ट्रॅक्टिंग हा जो सब्जेक्ट आहे तो आपल्याला 6th सेमिस्टरलाच का दिलेला आहे, काय आहे याच्यामध्ये, काहीतरी ऍप्लिकेशन ओरिएंटेडच असणार आहे, बरोबर.
राईट. आता आपण सिक्स्थ सेमिस्टरला आहे. सिक्स्थ सेमिस्टर झाल्यानंतर आपलं डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जे आहे ते संपणार आहे. काही मुलं डिग्रीला ऍडमिशन घेणार आहेत, काही मुलं जॉब सुद्धा करणार आहेत, ठीक आहे. आणि काही असे असणार आहेत जे स्टार्टअप सुद्धा करणार आहेत. दे आर गोइंग टू बी डू अ स्टार्टअप. ओके. अकॉर्डिंग टू इट दिस सब्जेक्ट इज रिलेटेड टू दॅट पॉइंट. म्हणजेच काय, जर तुम्ही स्टार्टअप करणार असाल, तुम्ही बिझनेस स्टार्टअप करणार असाल ॲज अ कॉन्ट्रॅक्टर, ॲज अ सुपरवायझर, देन दिस सब्जेक्ट अँड EDP सब्जेक्ट हेल्प्स यू टू स्टार्टअप युअर बिझनेस. तुमचं बिझनेस स्टार्टअप करण्यासाठी तुम्हाला हा सब्जेक्ट, आणि मागच्या वेळी मी जे सब्जेक्ट घेतलेला एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, जो टोटली बिझनेस रिलेटेड होता, तुम्ही सर्वजण ते बघितलेला. तर हे जे 2 सब्जेक्ट आहेत ते तुम्हाला तुमच्या स्टार्टअपसाठी महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर किंवा एखादं सुपरवायझर म्हणून तुमचं स्टार्टअप करणार असाल डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झाल्यानंतर, तर तुम्हाला हा सब्जेक्ट जो आहे तो पूर्णपणे उपयोगी पडणार आहे. समजतंय? सगळ्यांना आवाज येत आहे? काही जणांना आवाज येत नाहीये का? अशा पद्धतीचे मेसेज मला यायला लागलेत. आवाज येत आहे? एकूण 30 स्टुडंट्स आहेत. एकच मिनिट. ओके सर. ठीक आहे. तर 22,627 आपला कोर्स कोड आहे. डिझाईन ऑफ सिलेबस, दिस इज रेग्युलर, वी ऑल नो अबाउट इट. देर इज टोटल वेटेज ऑफ दिस EEC सब्जेक्ट इज अबाउट 150 मार्क्स. 150 मार्क्स वेटेज आपल्या या सब्जेक्टचा असणार आहे. रिलेटेड टू दॅट, theory subject is for 100 marks and practical is for 50 marks. Theory subject in ESC TH means theory. Theory is divided into two parts, ESE and PA. Okay, ESE means end semester examination, PA means प्रोग्रेसिव्ह असेसमेंट. ESE फॉर 70 मार्क्स. म्हणजेच काय, तुमचं रिटर्न एक्झाम जे असणार आहे ते 70 मार्क्सचं असणार आहे या सब्जेक्टचं. देन 30 मार्क्स फॉर PA प्रोग्रेसिव्ह असेसमेंट. In that there are two parts. Micro project is for 10 marks and 20 marks for test marks. Okay, 10 marks for micro projects. The list of the micro projects are going to be published after some weeks. ज्यावेळी आपण पहिलं पहिलं चॅप्टर आपण संपवत येऊ किंवा सेकंड स्टार्ट करू, त्यावेळी मी तुम्हाला मायक्रो प्रोजेक्टचे लिस्ट पण प्रोव्हाइड करतो. त्यातून तुम्ही मायक्रो प्रोजेक्ट तुमचे सिलेक्ट करायचे आहेत. चांगल्या पद्धतीने मायक्रो प्रोजेक्ट करायचं आहे, ज्याला तुम्हाला 10 मार्क भेटणार आहेत. अँड टेस्ट इज फॉर 20 मार्क्स. दॅट इज ॲव्हरेज ऑफ 2 टेस्ट. 20 मार्क्सचे 2 टेस्ट आपल्याला असतात, तुम्हाला माहित आहे. आणि त्याचं जे ॲव्हरेज असतं ते 20 आउट ऑफ 20 आपण घेतो. असे आपल्याला 30 मार्क PA मधून भेटतात आणि 70 मार्क तुमचं रिटर्न एक्झाम असतं. इथून तुम्हाला किती मार्क भेटतात? टोटल 100 मार्क भेटतात. ओके. आणि प्रॅक्टिकल ओरिएंटेड 50 मार्क्स असतात. ESC 25 मार्क्स ते एक्सटर्नलसाठी असतात. म्हणजेच तुम्हाला या सब्जेक्टला 25 मार्क्सचं एक्सटर्नल सुद्धा आहे. अँड देन 25 मार्क्स फॉर युअर मॅन्युअल्स. ओके, मॅन्युअल सुद्धा असणार आहेत. आता एक्सटर्नल असणार आहे, प्रॅक्टिकल असणार आहे, म्हणजे त्याचे मॅन्युअल सुद्धा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ 25 मार्क्स पडतात आणि आउट ऑफ 25 मार्क्स तुम्हाला घ्यायचे सुद्धा आहेत. म्हणजेच प्रॅक्टिकल ओरिएंटेड तुम्हाला किती मार्क्स भेटणार आहेत रे? किती मार्क्स भेटणार आहेत? हॅलो, आवाज येते? ओके. प्रॅक्टिकल ओरिएंटेड किती मार्क्स भेटणार आहेत अथर्व? अथर्व किती? 50 मार्क्स. आवाज येते माझं? तर 50 मार्क्स जे असणार आहेत ते प्रॅक्टिकल ओरिएंटेड असणार आहेत.
आता हे जे प्रॅक्टिकल्स आहेत ते कशाच्या बेसिसवर असणार आहेत बघा. आपले जे पूर्ण प्रॅक्टिकल्स आहेत ते पूर्णपणे ऑटोकॅडवर असणार आहे. ओके, ऑटोकॅड सगळ्यांना येतंय? ऑटोकॅड शिकलाय? असे किती जण आहेत ज्यांना ऑटोकॅड येत नाही? Give their names who don't have a knowledge about the AutoCAD. सगळ्यांना येते AutoCAD? सगळ्यांना येते ना? ओके, गुड. तर हे तुम्हाला सोपं जाणार आहे. मग AutoCAD जर तुम्हाला येत असेल तर ते सॉफ्टवेअरवर करण्यासाठी तुम्हाला जे डिझाईन करायचे आहेत ते डिझाईन करण्यासाठी तुम्हाला सोपं जाणार आहे. आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये प्रॅक्टिकल्समध्ये? सपोज दॅट फॉर फर्स्ट प्रॅक्टिकल दे प्रोव्हाइडेड अस अ 1 BHK फ्लॅट. आपल्याला 1 BHKचं एक फ्लॅट प्रोव्हाइड केलेला आहे. वी हॅव टू लाईट इट. वी हॅव टू लाईट इट. वी हॅव टू डू अ वायरिंग डायग्राम ऑफ इट. आपल्याला त्यामध्ये लाईट बल्ब्स जोडायचे आहेत. त्यानंतर वायरिंग डायग्राम थ्रू आपल्याला फॅन दाखवायचे आहेत, ट्यूब्स दाखवायचे आहेत, एक्झॉस्ट फॅन असेल किंवा जे काही असेल जे आपल्याला तिथं ओरिएंटेड, त्या ओरिएंटेड ऍप्लिकेशन ओरिएंटेड 1 BHK साठी जे आपल्याला करायचं आहे ते सर्व जर आपण करणार असाल तर त्याचं जे वायरिंग डायग्राम असणार आहे, त्याचं स्कीमॅटिक डायग्राम असणार आहे, त्याचं 1 लाईन डायग्राम जे असणार आहे ते आपण या ऑटोकॅडवर करणार आहे. मागच्या वेळी तुम्हाला जे ऑटोकॅड होतं त्यावेळी तुम्ही काय केलं? डायग्राम कशाचे होते? मोटरचे होते, त्याचे कनेक्शन्स होते, बरोबर? राईट, त्याचे कनेक्शन्स वगैरे होते ना? फक्त डायग्राम ड्रॉ केलं, बरोबर? ठीक आहे. फक्त तुम्ही डायग्राम ड्रॉ केलं. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे? विथ रिस्पेक्ट टू ऍप्लिकेशन ओरिएंटेड, सपोज दॅट वी हॅव अ 1 BHK फ्लॅट. इन दॅट वी हॅव टू लाईट द सिस्टम with bulbs, with fans, with regulators, with exhaust fans and all other things we required in the home. आपल्या घरामध्ये जे जे गोष्टी आपल्याला लागतात, बल्ब असतील, फॅन असतील, एक्झॉस्ट फॅन असतील, ठीक आहे, टीव्हीला कनेक्शन असेल, 3 पॉइंट्स असतील जे आपण प्रोव्हाइड करतो चार्जिंगसाठी, टीव्हीसाठी, फ्रीजसाठी, मिक्सरसाठी, अशा पद्धतीचे आपण पॉइंट सुद्धा प्रोव्हाइड करतो, बरोबर? तर ह्या पॉइंटला कनेक्शन डायग्राम आपण कशा पद्धतीने करणार ते आपल्याला करायचं आहे आपल्या प्रॅक्टिकलमध्ये. त्यानंतर त्याचं स्कीमॅटिक डायग्राम, त्यानंतर त्याचं 1 लाईन डायग्राम, हे जे डायग्राम्स आहेत ते आपण ऍप्लिकेशन ओरिएंटेड 7 प्रॅक्टिकल आपल्याला असणार आहेत. त्या 7 प्रॅक्टिकलमध्ये एकूण पहिले जे आहेत ते 6 प्रॅक्टिकल आहेत ते आपल्याला विथ ऑटोकॅड करायचा आहे. आणि लास्टचा जो प्रॅक्टिकल आहे तो थेअरी पार्ट आहे. ओके, थेअरी पार्ट आहे म्हणजेच काय, कोटेशन्स वगैरे असतात, टेंडर आपल्याला भरायला लागत असतात. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, जर तुम्हाला स्टार्टअप करायचं असेल ॲज अ कॉन्ट्रॅक्टर, ॲज अ सुपरवायझर, तर त्यासाठी प्रोसिजर काय आहे, सुपरवायझर झाल्यानंतर एखादं कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला हातात हवं असेल तर त्यासाठी प्रोसिजर काय असणार आहे, त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट काय रिक्वायर्ड असणार आहेत, हे सगळं आपल्याला 7 प्रॅक्टिकलमध्ये आणि लास्टच्या चॅप्टरमध्ये सुद्धा बघणार आहे. आपण या लेक्चरमध्ये सुद्धा पॉइंट्स बघणार आहे जे आपण या पूर्ण सिलेबसमध्ये शिकणार आहे, ते पॉइंट सुद्धा आपण बघणार आहे. ओके, lectures and practicals. There are weekly 3 lectures and 1 practical. This is the orientation of the lectures and practicals. टचअप जे आपलं असणार आहे ते कशा पद्धतीने असणार आहे बघा. या सब्जेक्टसाठी आपण 3 लेक्चर एका वीक मध्ये घेणार आहे आणि 1 प्रॅक्टिकल एका वीक मध्ये घेणार आहे. आपल्या सर्वांना माहित आहे 1 तासाचं 1 लेक्चर असते आणि 2 तासाचं 1 प्रॅक्टिकल असते पर बॅच. ओके, तर 3 लेक्चर आपले या सब्जेक्टचे असणार आहेत आणि पर बॅच 1 प्रॅक्टिकल, जे 2 तासाचं 1 प्रॅक्टिकल असतं. तशा पद्धतीनं 1 प्रॅक्टिकल साठी आपण या सब्जेक्ट रिलेटेड भेटणार आहे. सीओ आउटकम्स. सीओ आउटकम्स म्हणजे काय? कोर्स आउटकम्स. भरपूर जणांचं क्वेश्चन हे असतं, ज्यावेळी आपण आपले मायक्रो प्रोजेक्ट्स तयार करतो त्यावेळी आपल्याला सीओ आउटकम लिहायचे असतात ना, बरोबर? सीओ आउटकम्स आपल्याला लिहायचे असतात आणि आपल्याला माहित नसतं की व्हॉट टू राईट इन सीओ आउटकम्स. सीओ आउटकम्स मध्ये आपल्याला काय लिहायचं आहे हे आपल्याला माहित नसतं. त्यासाठी हे सीओ आउटकम पहिल्यांदा समजून घेणं महत्वाचं आहे. ठीक आहे, आपला मायक्रो प्रोजेक्ट कोणत्या टॉपिकशी रिलेटेड आहे हे पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आपलं टॉपिक कोणत्या चॅप्टरमध्ये आहे हे पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायला पाहिजे आणि त्या चॅप्टरचं कोर्स आउटकम काय आहे
हे आपल्याला बघायला पाहिजे आणि त्याच्या थ्रू तुम्हाला तुमच्या मायक्रो प्रोजेक्टचं कोर्स आउटकम भेटत असतं. कोर्स म्हणजे काय? कोर्स कशाला म्हणतो आपण? कोण सांगू शकेल कोर्स कशाला म्हणतो? हॅलो, माझा आवाज येत आहे? हॅलो हॅलो, आवाज येतो ना? ठीक आहे. मी ज्यावेळी क्वेश्चन करतो त्यावेळी विचारत चला, तुम्ही जॉईन आहे की नाही. आपण ऑनलाईन असल्यामुळे तुम्ही जॉईन आहे की नाही, काय प्रॉब्लेम येत आहे का हे मला समजत नाही. त्यामुळे ज्यावेळी मी विचारतो त्यावेळी आन्सर करत चला. ओके. तर कोर्स आउटकम कशासाठी असतात? कोर्स काय असतं आपल्याला माहित आहे? कोर्स कशाला म्हणतो आपण? सब्जेक्टला म्हणतो, बरोबर. कोर्स म्हणजे काय? आपला कोर्स कोड म्हणजेच काय? ते आपल्या सब्जेक्टचा कोड असतो, बरोबर. तर कोर्स आउटकम म्हणजे काय? पूर्णपणे आपण ज्यावेळी लेक्चर्स आपले कव्हर करू, पूर्णपणे आपण आपलं ज्यावेळी प्रॅक्टिकल्स कव्हर करू, त्यावेळी आपल्याला आउटकम काय भेटलं? आउटपुट पाहिजे ना. आउटपुट ज्यावेळी आपल्याला भेटत असतं त्यावेळीच इनपुटचा काहीतरी उपयोग असतो, बरोबर आहे ना? बरोबर आहे का? बरोबर. आपल्याला ज्यावेळी आउटपुट भेटत असतं काहीतरी, त्यावेळी त्या इनपुटचा काहीतरी उपयोग असतो. मग आपण पूर्ण आपला सिलेबस संपवल्यानंतर, पूर्ण लेक्चर संपवल्यानंतर, पूर्ण प्रॅक्टिकल संपवल्यानंतर आपल्याला आउटपुट काय भेटलं हे आपल्याला डिफाईन अगोदर करून घ्यायचं आहे. ठीक आहे. हे काय केलं इथं CO आउटकम्स मध्ये त्याला डिफाईन केलंय की तुम्ही ज्यावेळी हे पोर्शन संपवता, तुम्ही ज्यावेळी तुमचे लेक्चर संपवता, तुम्ही ज्यावेळी तुमचे प्रॅक्टिकल संपवता, त्यावेळी तुम्हाला हे कोर्स आउटकम यायला पाहिजे. आणि हे जर कोर्स आउटकम येत असतील तर तुम्ही काय केलाय? तुमची इफिशियन्सी डिफाईन केलाय. तुमची इफिशियन्सी जी आहे ते तुम्ही चांगल्या पद्धतीनं त्या इफिशियन्सी पर्यंत पोहोचलाय. तुम्ही चांगल्या पद्धतीनं ते सब्जेक्ट समजावून घेतलाय असं त्याचा अर्थ होत असते. म्हणून कोर्स आउटकम्स हे इम्पॉर्टंट आहेत. ओके. पहिला कोर्स आउटकम बघा. Interpret various electrical diagrams. See here, there are 6 chapters for this subject. किती चॅप्टर आहेत? 6 चॅप्टर आहेत टोटल. आणि फॉर per subject, sorry, per topic, per chapter, we have a 6 course outcomes. Per chapter wise आपल्याला 6 आउटकम्स इथं भेटलेले आहेत. आणि दिस इज रिलेटेड टू द फर्स्ट चॅप्टर. फर्स्ट चॅप्टर हॅज अ आउटकम दॅट इंटरप्रेट व्हेरियस इलेक्ट्रिकल डायग्राम्स. मगाशीच मी तुम्हाला विचारलं EMW हा सब्जेक्ट तुम्हाला झालता का, बरोबर. आणि तुम्ही झालता म्हणून पण सांगितलं, तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेलं पण. Okay, I expect that you have a brief knowledge about the various electrical diagrams, wiring diagrams, single line diagrams. Single line diagram झालते? सिंगल लाईन डायग्राम, कनेक्शन्स डायग्राम पण झालतं, म्हणजेच वायरिंग डायग्राम ज्याला म्हणू शकतो, ऍक्च्युअल डायग्राम, ते पण तुम्हाला झालते. तर याचं आपण पहिल्या चॅप्टर मध्ये काय बघणार आहे? पहिल्या चॅप्टर मध्ये सिलेबस कंटेंट आहे, सिम्बॉल्स आपण बघायचे आहेत, देन कनेक्शन, सिंगल लाईन डायग्राम, सर्किट डायग्राम, फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन्स, परमिट टू इलेक्ट्रिकल वर्क, सेफ्टी इंस्ट्रक्शन्स, अँड दीज आर as per the IS rules. IS rules means Indian Standards Rules, which are defined by Indian Standards. Okay, Indian Standard कडून जे रूल डिफाईन केलेले आहेत त्या रूलच्या प्रमाणेच आपण काय करणार आहे? रूलच्या पद्धतीनंच आपण हे इलेक्ट्रिकल डायग्राम्स जे आहेत त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे, त्याला आपण इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण आपल्या सर्वांना माहित आहे, ज्यावेळी आपण कनेक्शन डायग्राम, ऍक्च्युअल डायग्राम, सिंगल लाईन डायग्राम हे ज्यावेळी ड्रॉ करत असतो किंवा सर्किट डायग्राम ज्यावेळी ड्रॉ करत असतो त्यावेळी सगळ्यात महत्वाचं काय असतं तिथंच तर सिम्बॉल्स असतात. कारण की सिम्बॉल काय करत असतात? एखाद्या लार्ज क्वांटिटीला स्मॉल क्वांटिटीमध्ये रिप्रेझेंट करायचं काम कोण करत असतं? सिम्बॉल करत असतात, बरोबर. एक मोठा ट्रान्सफॉर्मर आपण ट्रान्सफॉर्मर म्हणून लिहिण्याच्या ऐवजी फक्त तिथं त्याचं आपण सिम्बॉल दाखवलं तर आपल्याला समजू शकतो की बाबा या कनेक्शन डायग्राम मध्ये, या सर्किट डायग्राम मध्ये, या सिंगल लाईन डायग्राम मध्ये ते पॉइंट कशाला डिनोट करतं, बरोबर आहे. समजतंय मी काय सांगतोय ते? ओके. सिम्बॉल काय करतं? एखाद्या लार्ज क्वांटिटीला स्मॉल क्वांटिटीमध्ये रिप्रेझेंट करायचं काम हे सिम्बॉल करतं. त्यामुळे आपण पहिल्या लेक्चरमध्ये जे आपण उद्या पहिलं आपलं लेक्चर असणार आहे त्यामध्ये सिम्बॉल्स आपण पहिल्यांदा बघणार आहे. ठीक आहे. त्याचं PDF पण तुम्हाला मी उद्या शेअर करणार आहे. आणि त्या सिम्बॉल्स मध्ये जे सिम्बॉल आहेत ते तुम्ही काय करायचं आहे? रिकॉग्नाइज करायचं आहे, ते तुम्ही बघायचं आहे. आणि अशा पद्धतीचे सिम्बॉल, तेच सिम्बॉल्स जे ऍज पर IS रूल्स आहेत तेच सिम्बॉल तुम्ही तुमच्या कनेक्शन डायग्राम मध्ये, सिंगल लाईन डायग्राम मध्ये आणि सर्किट डायग्राम मध्ये बघायचं आहे.
कनेक्शन डायग्राम, सिंगल लाईन डायग्राम आणि सर्किट डायग्राम या पद्धतीचं तुम्हाला थोडंफार या संदर्भातली माहिती पहिल्यापासून असेलच, जे तुम्ही EMW ला बघितलेला. डिटेलमध्ये आपण ज्यावेळी सिलेबस स्टार्ट करू उद्यापासून, त्यावेळी आपण हे कनेक्शन डायग्राम, सिंगल लाईन डायग्राम आणि सर्किट डायग्राम परत बघायचे आहेत. देन फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन. when we are going to install any equipment in outdoor, for outdoor or for the indoors, okay, we have to know about their fundamentals. ज्यावेळी आपण एखादं इलेक्ट्रिकल इक्विपमेंट इन्स्टॉल करत असतो, इंडोर साठी असेल किंवा आउटडोर साठी असेल, तर त्याचे फंडामेंटल रिक्वायरमेंट्स जे असतात ते पहिल्यांदा आपल्याला समजून घेणं महत्वाचं असतं. ते आपण पहिल्या चॅप्टर मध्ये बघणार आहे. परमिट टू इलेक्ट्रिकल वर्क. if we are going to do a work for indoor or for outdoor, it will be government approved, it will be a government work or non government work. जर आपल्याला गव्हर्नमेंट वर्क करायचं असेल किंवा नॉन गव्हर्नमेंट वर्क करायचं असेल, तर त्यासाठी जे फंडामेंटल रिक्वायरमेंट एक आहे ते काय असणार आहे, परमिट असणार आहे. परमिट म्हणजे काय, अलाउन्स लेटर. अलाउन्स लेटर म्हणजे काय, इलेक्ट्रिकल वर्क करण्यासाठी म्हणजे परमिशन लेटर भेटणार आहे, ते त्याचं परमिट असणार आहे. ते कशा पद्धतीनं आपण अप्लाय करायचं त्या परमिटसाठी, कशा पद्धतीनं आपल्याला रिझल्ट त्याचं भेटू शकतं, किती चांगल्या पद्धतीनं रिझल्ट आपल्याला भेटू शकतं, हे सुद्धा आपण पहिल्या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. त्यानंतर सेफ्टी इन्स्ट्रक्शन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट अँड फॉर पर्टिक्युलर स्टेप्स यू आर इन्स्ट्रक्टेड फॉर युअर सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स. ज्यावेळी तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घेतला त्यानंतर सेफ्टी किती महत्वाची आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये, हे तुम्हाला प्रत्येक टप्प्यामध्ये समजावून सांगितलेलं होतं. तेच तुम्हाला यामध्ये पण सुद्धा समजावून सांगितलं जाईल. हेच आपल्याला सिलेबसमध्ये पहिल्या चॅप्टरच्या बघायचं आहे. देन नेक्स्ट course outcome is related to the second chapter. Second chapter related to second chapter defines the course outcome that prepare estimate of domestic and commercial electrical installations. ठीक आहे. डोमेस्टिक आणि कमर्शियल इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन्स म्हणजे काय तुम्हाला माहित आहे? डोमेस्टिक एरिया कुठला, कमर्शियल एरिया कुठला, याचा काय तुम्हाला अंदाज आहे का, कल्पना आहे का? Have any knowledge about the domestic areas, commercial areas? Hello. Okay, what is domestic area? Which is domestic area? Residential area means, give an example of domestic area. Anybody knows about domestic? House installation. Good. Then commercial. Okay, good. Hotel, buildings, hospitals, schools, malls are the example of commercial installation. Sorry, commercial areas. And domestic is nothing but the house. That is house wiring. आपण जे घरामध्ये वायरिंग करतो किंवा आपलं पूर्ण एक टाउन असतं, त्यामध्ये जे घरामध्ये आपण जे सप्लाय सिस्टीम अवेलेबल असतं ते कशासाठी असतं, डोमेस्टिक एरियासाठी असतं. स्कूल असतील, मॉल्स असतील, हॉस्पिटल्स असतील, कॉलेज असेल, त्याला आपण कशामध्ये डिवाइड करतो, तर कमर्शियल इन्स्टॉलेशन मध्ये डिवाइड करतो. सेकंड चॅप्टर मध्ये आपण काय बघणार आहे, डोमेस्टिक आणि कमर्शियल एरियामध्ये ज्यावेळी आपण इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन करत असतो त्यावेळी त्याचं एस्टिमेशन कशा पद्धतीनं करायचं. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्ही तुमचं डिप्लोमा झाल्यानंतर एखादं सुपरवायझर किंवा कॉन्ट्रॅक्टर म्हणून तुम्ही तुमचं फ्युचर डिसाईड करणार असाल, तर ते करत असताना त्याचं इस्टिमेटिंग कसं करायचं. आपला सब्जेक्ट काय, इस्टिमेटिंग अँड कॉन्ट्रॅक्टिंग आहे. म्हणजेच काय, ज्यावेळी तुम्ही कॉन्ट्रॅक्टर किंवा सुपरवायझर म्हणून तुमचं काम करत असता त्यावेळी एखाद्या गोष्टीचं कशा पद्धतीनं इस्टिमेशन काढायचं, त्याचं कॉन्ट्रॅक्ट कशा पद्धतीनं घ्यायचं, त्यामध्ये तुम्हालाही फायदा व्हायला पाहिजे. बरोबर आहे, फायदा व्हायला पाहिजे म्हणून तर आपण हे बिझनेस करणार आहे. बरोबर, तोट्यामध्ये तर आपण बिझनेस करणार नाही, लॉसमध्ये तर करणार नाही, प्रॉफिटमध्येच करणार आहे. तर प्रॉफिटमध्ये करत असताना डोमेस्टिक एरिया आणि कमर्शियल एरियामध्ये ज्यावेळी तुम्ही इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन करत असता, मग ते काय पण असू दे, पोल इन्स्टॉलेशन असू दे, ठीक आहे, वायरिंग इन्स्टॉलेशन असू दे, इनबिल्ट काय पण असू दे, ते ज्यावेळी तुम्ही करत असता तर त्यावेळी त्याचं एस्टिमेशन कशा पद्धतीनं काढायचं, त्याचं प्रोसिजर काय आहे, हे आपण सेकंड चॅप्टरमध्ये बघणार आहे. आणि हे आपलं त्याचं कोर्स आउटकम असणार आहे सेकंड चॅप्टरचं.
The points which we are going to discuss in second chapter are nothing but the domestic and commercial buildings and their classification. म्हणजेच डोमेस्टिक एरियामध्ये पण त्याचे क्लासिफिकेशन आहेत, कमर्शियल एरियाचे कमर्शियल बिल्डिंग्सचे सुद्धा क्लासिफिकेशन आहेत, त्याचे एक्झाम्पल आहेत, त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीनं एस्टिमेशन द्यायचं हे आपण या पॉइंट लेक्चर मध्ये बघणार आहे. मी काय सांगवलं ते समजतंय? हॅलो राजवर्धन एकाटे नाही आहे? हॅलो माझा आवाज येतोय ना व्यवस्थित? इज देअर एनी प्रॉब्लेम फॉर ऑडिओ? Okay, then second point is about necessity of reading of civil engineering building and drawings. Is there any necessity for reading the civil engineering building and drawing? Yes, there is a necessity for reading of civil engineering building and drawings. कारण की सिव्हिल इंजिनियर ज्या पद्धतीनं मॉल तयार करतो, एखादा हाऊस तयार करतो, त्यामध्ये किती बाय कितीचे एक हॉल आहे, किती बाय कितीचं एक रूम आहे, त्याच्यावर इन्स्टॉलेशन आपलं डिपेंड राहतं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं. तर किती तिथं आपल्याला फॅन्स प्रोव्हाइड करायला पाहिजे, किती तिथं आपल्याला ट्यूब्स प्रोव्हाइड करायला पाहिजे, किती तिथं आपल्याला बल्ब्स प्रोव्हाइड करायला पाहिजे. ठीक आहे, हे आपल्यावर डिपेंड राहतं. हे कशावर डिपेंड राहतं? सॉरी, हे आपण जे आपलं जे वर्क आहे ते कशावर डिपेंड राहतं? सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ड्रॉइंगवर डिपेंड राहतं. आणि त्यामुळे आपल्याला त्याची नेसेसिटी आहे आणि ते आपण डिटेलमध्ये सेकंड चॅप्टरमध्ये बघणार आहे. Third point, general requirements and inspection of electrical installations according to IS. After installation of electrical equipment such as bulbs, then fans and other equipments, we have to inspect as per the IS rules. Indian standard rule through ते झालेलं आहे का? कारण की IS जे डिफाईन करतं ते स्टँडर्ड डिफाईन करतं. त्याला पुढचे 30 ते 40 वर्ष त्या इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनला कोणत्याही पद्धतीचं प्रॉब्लेम खराबी होऊ नये किंवा एखादं फायर हजार्ड होऊ नये अशा पद्धतीचेच रूल इंडियन स्टँडर्ड काय करत असतं? डिफाईन करत असतं. तर आपण जर इंडियन स्टँडर्ड रूलच्या अकॉर्डिंगच जर आपण इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन केले आणि त्याचं इन्स्पेक्शन करून घेतलं तर आपल्याला पुढे कोणत्याही पद्धतीचा ऍक्सिडेंट होणार नाही याची आपल्याला काय भेटते? गॅरंटी भेटत असते. त्यामध्ये IS रूल्स थ्रूच असायला पाहिजे असं आपल्याला यामध्ये सांगितलेलं आहे. त्याचं प्रोसिजर जे असणार आहे, त्याचं जनरल रिक्वायरमेंट्स जे असणार आहेत, इन्स्पेक्शन कशा पद्धतीनं करायचं, व्हॉट इज द प्रोसिजर टू इन्स्पेक्ट द इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन्स ऑन इन द कमर्शियल अँड डोमेस्टिक एरिया. द प्रोसिजर इज ऑल्सो गोइंग टू बी एक्सप्लेन बाय मी in the second chapter in detail. Okay, then design, drawing, estimate and costing of work according to load. म्हणजेच काय? आपलं जे डिझायनिंग असणार आहे, आपलं जे ड्रॉइंग असणार आहे, आपलं एस्टिमेटिंग असणार आहे, आपलं कॉस्टिंग असणार आहे. कॉस्टिंग आणि एस्टिमेशन मध्ये काय फरक आहे? कोण सांगू शकेल का? राजवर्धन, नरके, सिमरन, अजून कोण कोण आहेत? आरती, निकिता, प्रणव, मुकुश कोळी, अनिकेत कागवडे का, मुंतजीर तांबोळी, दीपक पाटवील, भारवी हुल्ले, मानसी, ओमकार कांबळे, देबाजी, उक्किरे आहेत ना सगळे प्रेझेंट? कोण प्रेझेंट असं आहे का? ओके, समजते मी काय सांगतोय ते? सेकंड चॅप्टर मध्ये जे डिझाईन, ड्रॉइंग असेल, ओके, डिझाईन असेल, ड्रॉइंग असेल, एस्टिमेशन, कॉस्टिंग कशा पद्धतीनं करायचं कमर्शियल आणि डोमेस्टिक एरियासाठी हे सुद्धा आपण सेकंड चॅप्टर मध्ये बघणार आहे. मोस्टली थर्ड, फोर्थ, फिफ्थ चॅप्टर मध्ये व्हॅरी काहीच होणार नाहीये याच्यामध्ये. तुम्ही पुढे बघशीला थर्ड चॅप्टर मध्ये बघा आपल्याला कशाचं दिले? इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन दिले. सेकंड मध्ये आपल्याला काय सांगितलेलं? सेकंड चॅप्टर मध्ये प्रिपेअर एस्टिमेट ऑफ डोमेस्टिक अँड कमर्शियल इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन. थर्ड मध्ये आपल्याला काय सांगितले? प्रिपेअर एस्टिमेट ऑफ इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन. मग असा क्वेश्चन राहिला, एस्टिमेट आणि कॉस्टिंग मध्ये काय फरक आहे सांगा? काय सांगू शकाल का? कोण सांगू शकेल का? मगाशी नाव घेतलेलं. ठीक आहे. आणि कॉस्टिंग म्हणजे किती खर्च आला. ठीक आहे.
दोन्ही जे आहेत ते प्रोसेस रिलेटेड आहेत इनपुटलाच, आउटपुटला नाही आहे यातलं कोणतं. ठीक आहे. अंदाज जो आहे, इस्टिमेट करणे आणि कॉस्टिंग काढणे हे दोन्ही सिमिलर गोष्टी आहेत. त्यामध्ये फार असं काही डिफरन्स नाही आहे. हे पहिल्यांदा गोष्ट आपण लक्षात घेऊया. एस्टिमेशन करणे किंवा कॉस्टिंग काढणे हे जे आहे ते काय आहे, सिमिलर थिंग आहेत. दोन्ही पण सेमच गोष्टी आहेत. या दोन्हीमध्ये पण जास्त काही फरक नाही आहे. थर्ड चॅप्टर बघा, प्रिपेअर एस्टिमेट ऑफ इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन्स. ॲज I said you earlierly, this is related to second, third, fourth and fifth chapter are same things, but only the applications are divided, म्हणजे सॉरी डिफरंट. वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत. इथं आपण डोमेस्टिक आणि कमर्शियल ला बघितलेलं, इथं आपण इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकल क्लिअर येत नाही आहे. ठीक आहे. अशा पद्धतीचे प्रॉब्लेम अजून कोणाला येत आहे का? ठीक आहे. थोडंसं रेंजमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. थोडंसं रेंजमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. प्रिपेअर एस्टिमेट ऑफ इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन्स. दिस इज रिलेटेड टू इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन्स. इन दिस क्लासिफिकेशन ऑफ इंडस्ट्रियल बिल्डिंग्स, नॉन इंडस्ट्रियल, इंडस्ट्रियल अँड अदर बिल्डिंग्स आर डिवायडेड हिअर. इंडस्ट्रियल एरिया आहे म्हणजे तो मोठाच असायला पाहिजे असं काही नाही. त्याचं बिल्डिंग, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते मोठंच असायला पाहिजे असं काही नाही आहे. त्याचे पण रिजन वाईज काय होणार, साईज वाईज त्याचं क्लासिफिकेशन पडणार आहे. देन ड्रॉइंग ऑफ वायरिंग डायग्राम अँड SLG सिंगल लाईन डायग्राम फॉर सिंगल फेज अँड 3 फेज. म्हणजेच बिल्डिंग्समध्ये, इंडस्ट्रियल बिल्डिंग्समध्ये 3 फेज लाईन पण अवेलेबल असायला पाहिजे, सिंगल फेज लाईन पण असायला पाहिजे. त्याचं वायरिंग डायग्राम आपण कशा पद्धतीनं करायचं, त्याचं सिंगल लाईन डायग्राम कशा पद्धतीनं आपण प्रोव्हाइड करायचं हे आपण इथं शिकणार आहे. देन डिझाईन ऑफ इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन फॉर स्मॉल इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर सेक्टर. म्हणजेच इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन जे आहे ते आपण ॲग्रिकल्चरल सेक्टरसाठी, पंपिंग पर्पजसाठी ज्यावेळी आपण ॲग्रिकल्चरल सेक्टरमध्ये इलेक्ट्रिसिटी यूज करत असतो तिथं आपण कशा पद्धतीचं वायरिंग डायग्राम प्रोव्हाइड करायला पाहिजे, स्कीमॅटिक डायग्राम प्रोव्हाइड करायला पाहिजे हे आपण थर्ड चॅप्टरमध्ये बघणार आहे. इन्स्पेक्शन अँड टेस्टिंग ऑफ इन्स्टॉलेशन ॲज पर रूल्स. दिस इज सेम फॉर ऑल चॅप्टर्स, फॉर ऑल डिव्हिजन्स. ओके. सगळ्या डिव्हिजन्ससाठी ॲज पर IS रूल्स सगळ्या पद्धतीचे सर्व पद्धतीचे इन्स्टॉलेशन्स व्हायलात का, त्याचं टेस्टिंग असेल, त्याचं इन्स्पेक्शन असेल, ते प्रॉपरली व्हायलात का नाही हे आपण लास्टला ॲज पर IS रूल बघणार आहे. आणि हे ज्यावेळी आपण कंटेंट त्या थर्ड चॅप्टर मधलं पूर्ण करणार आहे त्यावेळी आपल्याला कोर्स आउटकम काय भेटणार आहे, प्रिपेअर्ड द एस्टिमेशन ऑफ इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन्स. म्हणजे हे पॉईंट आपण कव्हर केल्यानंतर आपल्याला कोर्सचा आउटकम, त्या चॅप्टरचा आउटकम काय बघणार आहे, काय भेटणार आहे, तर आपण इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनचं प्रॉपरली एस्टिमेशन केलेलं आहे हे आपल्याला कोर्स आउटकम त्यावेळी थर्ड चॅप्टरमध्ये भेटणार आहे. Then fourth chapter is related to distribution line, and as we all know, distribution line is divided into 2 parts, overhead line and underground line. In this chapter we are going to do estimation of overhead lines and underground lines of distribution system. In this chapter we are going to learn about the introduction to overhead and underground distribution lines. हे आपल्याला याच्या अगोदर पण वेगळ्या सब्जेक्टमध्ये, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशनच्या सब्जेक्टमध्ये आपण ओव्हरहेड लाईन आणि अंडरग्राउंड लाईन काय असतात डिस्ट्रीब्युशनचे हे आपण याच्या अगोदर सुद्धा बघितलंय. त्याचं पण इंट्रोडक्शन आपण या चॅप्टरमध्ये, फोर्थ चॅप्टरमध्ये EECच्या बघणार आहे. देन मटेरियल युज्ड फॉर डिस्ट्रीब्युशन लाईन, HT फॉर 11 kV अँड LT फॉर 415 kV, 415 kV. म्हणजेच 415 व्होल्ट LT साठी आणि 11 kV HT साठी कोणकोणत्या पद्धतीचे मटेरियल यूज करायला पाहिजेत. आपण 415 व्होल्टचे जे इक्विपमेंट आहेत ते HT साठी यूज करून चालेल का, नाही चालणार, ते बर्न होऊन जाणार, त्याची कॅपॅसिटी कमी असणार आहे. आणि HTचे जे इक्विपमेंट्स आहेत ते आपण LT साठी यूज करून चालेल का, इन्सुलेटर वगैरे किंवा कंडक्टरचं साईज असेल ते आपण LT साठी यूज करून चालणार आहे का, नाही चालणार. मग त्याचं जे मटेरियल आहे, त्याचं स्पेसिफिकेशन जे आहे, त्याचं रेटिंग जे आहे ते कशावर डिपेंड राहणार आहे, तर व्होल्टेजवर डिपेंड राहणार आहे. हाय टेन्शन आणि लो टेन्शनचे 2 व्होल्टेज आहेत, 11 kV आणि 415 चे, तर त्याच्यावर ते काय असणार आहे, डिपेंड असणार आहे. आणि त्याचं मटेरियल कशा पद्धतीनं सिलेक्ट करायचं आणि त्याचं एस्टिमेशन कशा पद्धतीनं काढायचं हे आपण फोर्थ चॅप्टर मध्ये बघणार आहे. Cables used for distribution line, selection of cables according to IS rule. This is same as per the point number 2 as we discussed here. Cables जे आपल्याला डिस्ट्रीब्युशन लाईन साठी लागणार आहेत ते ॲज पर द IS रूल असायलाच पाहिजे, हे आपण बघितलेलंच आहे. आणि ते कशावर डिपेंड असणार आहेत, तर व्होल्टेजवर डिपेंड असणार आहेत.
डिझाईन एस्टिमेशन अँड कॉस्टिंग ऑफ एसटी अँड एलटी ओव्हरहेड अँड अंडरग्राउंड लाईन्स, म्हणजे ओव्हरहेड लाईनसाठी आणि अंडरग्राउंड लाईनसाठी जे एचटी आणि एलटीचे हाय टेन्शन आणि लो टेन्शनचे आपण इक्विपमेंट यूज करणार आहे, केबल यूज करणार आहे, त्याचं जे एस्टिमेशन असणार आहे, त्याचं जे कॉस्टिंग असणार आहे ते कशा पद्धतीनं व्हॅरी होणार आहे ते आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहे. एलटीचं जे एस्टिमेशन असणार आहे ते एचटी साठी सुटेबल असणार आहे का, नाही, त्याचं जे ते जे आहे एलटीचं जे इक्विपमेंट्स आहे ते एचटी साठी आपण वापरणार नाहीये. त्याचं एक एक्झाम्पल आता आपण वरच्या सेकंड पॉईंट मध्ये बघितलं सुद्धा, बरोबर आहे. तर एलटीचं जे इक्विपमेंट आहे ते एचटी मध्ये वापरणार नाहीये, त्याच्यापेक्षा आपण हाय टेन्शन असल्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त रेटिंगचे मटेरियल आपण एचटी मध्ये वापरणार आहे. देन अकॉर्डिंग टू इट द एस्टिमेशन अँड कॉस्टिंग ऑफ इट इज ऑल्सो गोइंग टू बी व्हॅरी. ते काय होणार आहे, व्हॅरी होणार आहे. आणि ते कशा पद्धतीनं व्हॅरी होणार आहे, त्याचा कॉन्स्टंट काय असणार आहे हे आपण डिटेलमध्ये फोर्थ चॅप्टर मध्ये बघणार आहे. देन सेकंड लास्ट फिफ्थ चॅप्टर इज अबाउट पब्लिक लाइटिंग इन्स्टॉलेशन्स. त्याचा कोर्स आउटकम काय असणार आहे, प्रिपेअर एस्टिमेट ऑफ पब्लिक लाइटिंग इन्स्टॉलेशन्स. म्हणजे फिफ्थ चॅप्टर आपण कव्हर केल्यानंतर आपल्याला काय नॉलेज भेटायला पाहिजे, तर पब्लिक लाइटिंग इन्स्टॉलेशन्स जे असणार आहे त्याचं एस्टिमेशन, त्याचं कॉन्ट्रॅक्टिंग, त्याचं कॉस्टिंग जे आहे ते कशा पद्धतीनं आपल्याला काढायला घ्यायला पाहिजे हे आपण फिफ्थ चॅप्टर मध्ये बघणार आहे. फर्स्ट पॉइंट इज अबाउट classification of outdoor installations, as it is public lighting installation, then it is not the indoor installation, it is classified into outdoor installations. Okay, rules for lighting installations, photometric installations, luminaries. जर आपण एखादं स्ट्रीट लाईट तिथं डिझाईन करणार असेल किंवा लाइटिंग सिस्टीम आपण इन्स्टॉल करणार असेल तर त्याचं ल्युमिनरीज म्हणजेच काय, त्याचं जे बल्बचं ल्युमन्स आपण लक्समीटर थ्रू काय मेजर करतो रे, लाईट मेजर करतो ना, तर ते किती असायला पाहिजे, कशा पद्धतीनं असायला पाहिजे हे आपण काय करणार आहे फिफ्थ चॅप्टर मध्ये बघणार आहे. स्ट्रीट लाईट पोल स्ट्रक्चर कशा पद्धतीनं असायला पाहिजे, सिलेक्शन ऑफ इक्विपमेंट, सोर्स यूज इन स्ट्रीट लाईट इन्स्टॉलेशन्स, म्हणजे कोणत्या पद्धतीचे सोर्स आपण स्ट्रीट लाईट इन्स्टॉलेशन मध्ये यूज करणार आहे. सिलेक्शन ऑफ इक्विपमेंट कशा पद्धतीनं व्हॅरी होणार आहे, मगाशी फोर्थ चॅप्टर मध्ये पण मी सांगितलो, अकॉर्डिंग टू द रेटिंग्स द selection of equipment is going to be vary and according to it we are going to decide it. Okay, street light installation pole structure कशा पद्धतीचं असायला पाहिजे, त्याची हाईट किती पर्यंत असायला पाहिजे, किती मीटरवर एक पोल आपण इन्स्टॉल करायला पाहिजे स्ट्रीट लाईटचा हे आपण डिसाईड करणार. टाइप अँड साइज ऑफ केबल, ऑन ऑफ कंट्रोल ऑफ इक्विपमेंट, सेम ॲज थर्ड पॉइंट. टाईप कसा असायला पाहिजे, त्याचं साईज किती असायला पाहिजे, मधला डिस्टन्स किती असायला पाहिजे, दोन पोलच्या मधला डिस्टन्स किती असायला पाहिजे, त्याचा ऑन ऑफ कंट्रोल कशा पद्धतीने असायला पाहिजे, ऑटोमॅटिक असायला पाहिजे की नॉन ऑटोमॅटिक असायला पाहिजे, ते कशा पद्धतीनं आपण यूज करायला पाहिजे, त्याचं टायमिंग काय असायला पाहिजे हे आपण कशामध्ये करणार आहे या फिफ्थ चॅप्टर मध्ये कव्हर करणार आहे हे पॉईंट. आणि लास्ट डिझाईन एस्टिमेशन अँड कॉस्टिंग ऑफ स्ट्रीट लाईट. हे सेमच आहे, मी तुम्हाला सांगितलेलं प्रत्येक चॅप्टर मध्ये हे पॉईंट आपण बघणारच आहे, कारण की प्रत्येक चॅप्टरचं एस्टिमेशन जे आहे, प्रत्येक चॅप्टरचं कॉस्टिंग जे आहे, कॉन्ट्रॅक्टिंग जे आहे ते काय होणार आहे अकॉर्डिंग टू ऍप्लिकेशन चेंज होत राहणार आहे, व्हॅरी होत राहणार आहे. त्यामुळे हे पॉईंट जे आहे ते आपण प्रत्येक चॅप्टर मध्ये बघायचं आहे. देन लास्ट चॅप्टर इज अबाउट प्रिपेअरिंग द कोटेशन, टेंडर अँड अदर रिलेटेड डॉक्युमेंट्स. म्हणजेच काय, ज्यावेळी आपण एखादं स्ट्रीट लाईटचं असेल, इंडस्ट्रियल एरियाचं असेल किंवा सबस्टेशनचं असेल, ज्यावेळी आपण एखादं कॉन्ट्रॅक्ट घेतो, त्याचं आपण एस्टिमेशन काढतो, त्याचा आपण वर्क स्टार्ट करतो, त्यावेळी ते पहिल्यांदा वर्क स्टार्ट करायच्या अगोदर ते वर्क आपल्याला भेटायला पाहिजे. ह्यासाठी आपलं कोटेशन कसं असायला पाहिजे, कशा पद्धतीने असायला पाहिजे. एका टेंडरसाठी एका वर्कसाठी भरपूर लोक, भरपूर सुपरवायझर, भरपूर सारे कॉन्ट्रॅक्टर ते टेंडर भरत असतात. मग त्यामध्ये आपलंच टेंडर कसं सिलेक्ट व्हायला पाहिजे, त्यासाठी कोणकोणते आपल्याला पॉइंट्स कव्हर करायला पाहिजे हे आपण सिक्स चॅप्टर मध्ये बघणार आहे. सिक्स चॅप्टर मध्ये आपण फक्त डॉक्युमेंट रिलेटेड जे गोष्टी आहेत, जसे की टेंडर असेल, कोटेशन असेल, कशा पद्धतीने आपण तयार करायला पाहिजे, त्यामध्ये कोणकोणत्या टाईपचे क्वालिटीज असायला पाहिजे एस्टिमेशन करताना, हे आपण सिक्स चॅप्टर मध्ये बघणार आहे. फर्स्ट पॉइंट ऑफ सिक्स चॅप्टर इज अबाउट पर्पज ऑफ एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग. आवाज येते माझं व्यवस्थित? ओके, समजते मी काय सांगतोय ते समजते का? की लास्ट लेक्चर आहे म्हणून सगळे झोपेतात? नाही ना, ठीक आहे. लास्ट पॉइंट आहे, लास्ट स्लाइड आहे. सिक्स्थ चॅप्टर मध्ये आपण बघा पर्पज ऑफ एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग, क्वालिटीज ऑफ गुड एस्टिमेटर गुड कसा असायला पाहिजे, त्यामध्ये कोणते क्वालिटीज असायला पाहिजेत आणि ते क्वालिटीज कशा पद्धतीनं आपल्या टेंडर मध्ये यायला पाहिजे हे आपण सिक्स चॅप्टर मध्ये बघणार आहे. इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग, म्हणजे एस्टिमेशन
करत असताना, कॉस्टिंग करत असताना एलिमेंट्स कोणकोणते महत्वाचे आहेत, इसेन्शियल कोणकोणते आहेत, त्याचं रिक्वायरमेंट काय आहे हे आपण 6 चॅप्टर मध्ये बघणार आहे. रफ estimation, detail estimation, supplementary estimation, annual maintenance estimation are the types of estimate. ओके, एस्टिमेशनचे हे टाइप्स आहेत. रफ एस्टिमेट कशा पद्धतीने असायला पाहिजे, डिटेल एस्टिमेट कशा पद्धतीने असायला पाहिजे. डिटेल एस्टिमेट पेक्षा रफ एस्टिमेटचं एस्टिमेशन जे आहे म्हणजे कॉस्टिंग जे आहे ते कमी असायला पाहिजे की जास्त असायला पाहिजे, हे पॉईंट आपण या चॅप्टर मध्ये कव्हर करणार आहे. त्यानंतर अॅन्युअल मेंटेनन्स एस्टिमेट म्हणजे एस्टिमेशन म्हणजेच काय, एखादा आपण ज्यावेळी आपली इलेक्ट्रिकल सिस्टीम इन्स्टॉल करतो त्यानंतर अॅन्युअली आपलं मेंटेनन्स त्याचं किती असणार आहे आणि त्याच्यावर आपलं खर्च किती होणार आहे आणि ते खर्च आपल्याला कसं येणार आहे हे आपण अॅन्युअल मेंटेनन्स एस्टिमेशन मधून सांगणार आहे. फॅक्टर कन्सिडर्ड फॉर एस्टिमेटिंग, आणि एस्टिमेशन करत असताना कोणकोणते फॅक्टर आपण कन्सिडर करायला पाहिजे. लेबर कॉस्ट असेल किंवा बाकीचे कॉस्ट असेल जे आपण मागच्या वेळी एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट या सब्जेक्टमध्ये सुद्धा थोडंफार याच्याबद्दल शिकलेलं होतं. ठीक आहे, वॅजेस या पॉईंटमध्ये थोडंफार शिकलेलं होतं याबद्दल. तर हे एस्टिमेशन कशा पद्धतीनं असायला पाहिजे वॅजेस रिलेटेड, तर हे आपण 6 चॅप्टर मध्ये बघणार आहे. कन्सेप्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स, टाइप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स, कॉन्ट्रॅक्टर, क्वालिटी ऑफ गुड कॉन्ट्रॅक्टर. जर तुम्हाला बेस्ट कॉन्ट्रॅक्टर व्हायचं असेल तर कशा पद्धतीनं तुमच्याकडे क्वालिटी असायला पाहिजे आणि ते तुम्ही मेंटेन करायला पाहिजे. कॉन्ट्रॅक्टचे टाइप्स कोणकोणते असतात आणि कॉन्ट्रॅक्टचा कन्सेप्ट कशा पद्धतीचा असतो हे तुम्हाला पहिल्यांदा क्लिअर व्हायला पाहिजे, जे आपण 6 चॅप्टर मध्ये बघणार आहे. 6 चॅप्टर इज व्हेरी वास्ट चॅप्टर, खूप मोठा चॅप्टर असणार आहे. त्याच्यामध्ये डॉक्युमेंट रिलेटेडच सगळं आपल्याला माहिती घ्यायची आहे. टेंडर, टाइप ऑफ टेंडर, डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड सेम ॲज थर्ड पॉइंट. कोटेशन, टाइप ऑफ कोटेशन, ओके, आणि प्रिन्सिपल ऑफ एक्झिक्युशन ऑफ वर्क, ऑर्गनायझिंग अँड कम्प्लिशन ऑफ वर्क, बिलिंग ऑफ वर्क. एकदा वर्क तुम्हाला भेटल्यानंतर तुम्ही त्याला कशा पद्धतीने एक्झिक्यूट करता, त्याचं ऑर्गनायझिंग कशा पद्धतीने करता, लेबर थ्रू, कम्प्लीट किती वेळेमध्ये करता. कारण की टेंडर ज्यावेळी तुम्ही भरत असता त्यावेळी त्याला टाइम लिमिट असतं, त्या टाइमच्या अगोदरच तुम्हाला ते टेंडर काय करायचं असतं, कम्प्लीट करायचं असतं. तर त्याचं कम्प्लिशन ऑफ वर्क विथ रिस्पेक्ट टू टाइम कसा असायला पाहिजे हे पण इथं आपण डिझाईन 6 चॅप्टर मध्ये केलेलं आहे, ते आपण बघायचं आहे. आणि लास्टला त्याचं बिलिंग कसं होणार आहे. जर टेंडर तुम्ही एखाद्या ठराविक अमाऊंटला जर ठरवलं असेल, तयार केला असेल, तर रिलेटेड टू दॅट तेवढ्याच अमाऊंटमध्ये ते होईल असं सांगता पण येऊ शकत नाही, त्यामध्ये चेंजेस सुद्धा होऊ शकतात. मग त्याचं बिलिंग परत व्हॅरी होणार, ते कशा पद्धतीने व्हॅरी होणार, विथ रिस्पेक्ट टू वर्क होणार, विथ रिस्पेक्ट टू लेबर कॉस्ट होणार, विथ रिस्पेक्ट टू टाइम होणार, हे काय होणार आहे तिथं परत डिफाईन होणार आहे. आणि हे आपण सगळं पॉईंट 6 चॅप्टर मध्ये करणार आहे. ओके, थँक्यू फॉर जॉईनिंग दिस लेक्चर. काही प्रॉब्लेम आहे का, काही शंका आहेत का? हॅलो हॅलो हॅलो, आवाज येते ऋषिकेश? ओके, काय सांगितलं मी तुम्हाला, काय समजलं 1 तासामध्ये? समजलं? ओमकार कांबळे, ओमकार आवाज येते? हॅलो मानसी, हॅलो, आवाज येते का माझं? प्रतीक, अरे मग मी विचारलोय त्याचा आन्सर द्या की. काय समजलं का मी 1 तासामध्ये तुम्हाला काय सांगितलं? इंट्रोडक्शनल पार्ट आपण फक्त बघितलं, ईईसी, बरोबर आहे का? आपण या चॅप्टर मध्ये या पूर्ण कोर्स मध्ये आपण काय बघणार आहे, प्रॅक्टिकल कशा पद्धतीचे बघणार आहे, लेक्चर कशा पद्धतीचे बघणार आहे, आणि त्या लेक्चर मध्ये कोणकोणते पॉईंट असणार आहेत ते आपण बघितलेलं. प्रॅक्टिकल रिलेटेड मी तुम्हाला एक एक्झाम्पल सुद्धा दिलं, ते तुम्हाला समजलं का? हॅलो, समजलं? गुड. तर थोडंफार ओव्हरव्ह्यू तुम्ही सिलेबस कंटेंट मधला सीओ आउटकम्स तुम्हाला बघितल्यानंतर थोडंफार तुम्हाला अंदाज आला असेल की ईईसी इज व्हेरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट. खूपच इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, त्यासोबतच वास्ट सब्जेक्ट आहे. भरपूर सारे इलेक्ट्रिकल डायग्राम्स आपल्याला कव्हर करायचे आहेत त्यामध्ये, ज्याचं नॉलेज तुम्हाला अगोदरपासूनच थोडंफार आहे. थोडंफार म्हणण्यापेक्षा भरपूर सारं नॉलेज तुम्हाला आहे, आणि तेच आपण पहिल्या चॅप्टरमध्ये वगैरे करणार आहे. आणि लास्ट चॅप्टरमध्ये टेंडर वगैरे रिलेटेड, कॉन्ट्रॅक्ट वगैरे रिलेटेड, गुड क्वालिटीज ऑफ कॉन्ट्रॅक्टर या रिलेटेड आपण पॉईंट
बघणार आहे. ठीक आहे, तर थँक्यू फॉर द जॉईनिंग. 35 स्टुडंट्स होते, आता फक्त 27 स्टुडंट्स झालेले आहेत. 43 कमेंट्स दिसत आहेत. प्रणव हरले, सौरभ गतारे आहेत का? प्रणव हरले, गतारे सौरभ. ओके, थँक्यू फॉर जॉईनिंग. उद्या आपलं पहिलं लेक्चर असणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण पहिलं जे आपलं चॅप्टर असणार आहे त्याला आपण स्टार्ट करणार आहे. ओके, थँक्यू. यू कॅन लिव्ह नाऊ.